नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. सेवा शुल्क आकारणं अयोग्य ठरवण्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्यात तरतूद करणार रामविलास पासवान. शत्रूला चकवा देणारं अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या खांदेरी या पाणबुडीचं मुंबईत माझगाव गोदीत जलावतरण. नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेला भारतीय सैनिक चंदू चव्हाणला भारतात पाठवण्याचे पाकिस्तानकडून संकेत. भारतीय जनता पक्षाला राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवण्याचा निर्धार प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडून राज्य कार्यकारिणी बैठकीत व्यक्त. जम्मू काश्मीरमध्ये पूंछ क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न उधळला, 2 दहशतवाद्यांना कंठस्नान. आणि राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून वंदन, देशभरात स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रम. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. सेवा शुल्क आकारणं अयोग्य ठरवण्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्यात तरतूद करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी आज नवी दिल्लीत दिली. संसदेच्या आगामी अधिवेशनामध्ये आणण्यात येणाऱ्या ग्राहक संरक्षण कायद्याच्या दुरुस्ती विधेयकात सेवा शुल्काची अयोग्य आकारणी रद्द करण्यासंबंधी तरतूद करण्यात आली आहे. ग्राहकांना दिली जाणारी सेवा, मिळणाऱ्या वस्तू याविषयी पारदर्शकता असण्याची गरज आहे. त्यांना अंधारात ठेवता येणार नाही याचा विचार करून सेवा शुल्काविषयी तरतूद करण्यात आली असल्याचं रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलं. NDRF अर्थात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलामध्ये लवकरच अतिरिक्त 4 बटालियनचा समावेश करण्याचा केंद्रीय गृहमंत्रालयाचा प्रस्ताव आहे. सध्या NDRFच्या 12 बटालियन देशाच्या विविध भागात कार्यरत असून विविध प्रकारच्या आपत्तींच्या काळात त्यांनी उल्लेखनीय मदतकार्य केलं आहे. नव्या प्रस्तावानुसार दिल्ली, जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये या 4 अतिरिक्त बटालियन तैनात करण्यात येणार आहेत. त्यासाठी 4000 पदांची नियुक्ती करावी लागणार आहे. हा प्रस्ताव लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. तामिळनाडूमध्ये पोंगल सणाच्या काळात होणाऱ्या जलीकट्टू म्हणजे बैलांच्या शर्यतीविषयी निर्णय द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिल्यामुळे यंदा पोंगलमध्ये या शर्यती होऊ शकणार नाहीत. शर्यतीसाठी कोणत्याही मुक्या जनावरांचा उपयोग करणं आणि त्यासाठी जनावरांना त्रास द्यायला सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातली आहे. त्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी येत्या शनिवारपर्यंत होऊ शकणार नाही. त्यामुळे जलीकट्टूवर यंदाच्या पोंगलमध्येही बंदी असेल असं स्पष्ट झालं आहे. स्कॉर्पिन श्रेणीतल्या खांदेरी या दुसऱ्या पाणबुडीचं आज मुंबईत माझगाव गोदीमध्ये जलावतरण करण्यात आलं. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत हे जलावतरण झालं. यावेळी नौदल प्रमुख सुनील लांबा उपस्थित होते. ही पाणबुडी एका लाकडी सांगाड्यावरून वेगळी करून पाण्यात सोडण्यात आली. अत्याधुनिक असलेल्या या पाणबुडीमध्ये शत्रूला चकवा देणाऱ्या स्टेल्थ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसंच शत्रूच्या युद्धनौकांवर भेदक हल्ला करण्याची क्षमता असलेली अचूक मारा करणारी शस्त्र बसवण्यात आली आहेत. त्यामध्ये पाणतीर आणि पाण्याखालून तसंच पृष्ठभागावरून मारा करणाऱ्या जहाजभेदी क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. फ्रान्सच्या सहकार्यानं स्कॉर्पिन श्रेणीतल्या पाणबुड्यांचं बांधकाम मुंबईतल्या माझगाव गोदीत करण्यात येत आहे. यापूर्वी जलावतरण करण्यात आलेल्या कलवरी या पाणबुडीच्या समुद्रातल्या चाचण्या सुरू असून ती लवकरच भारतीय नौदलात दाखल केली जाणार आहे. नियंत्रण रेषा ओलांडून चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेला भारतीय सैनिक चंदू चव्हाणला भारताच्या ताब्यात देण्याचे संकेत पाकिस्ताननं दिले आहेत. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी आज मुंबईत खांदेरी या पाणबुडीच्या उद्घाटन कार्यक्रमात ही माहिती दिली. या सैनिकाला परत आणण्यासाठी DGMO स्तरावर वाटाघाटी सुरू असून 2 दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे DGMO अर्थात लष्करी कारवायांच्या महासंचालकांनी चंदू चव्हाणची चौकशी पूर्ण होण्याच्या मार्गावर असून त्याला लवकरच मुक्त केलं जाईल असं सांगितल्याचं भामरे म्हणाले. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नियंत्रण रेषेवर गस्त घालत असताना चंदू चव्हाण पाकिस्तानच्या हद्दीत चुकून गेला होता आणि त्यावेळी पाकिस्तानी लष्करानं त्याला ताब्यात घेतलं होतं. आगामी पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. गोवा विधानसभेसाठी भाजपानं 29 उमेदवारांची नावं जाहीर केली तर पंजाब विधानसभेसाठी 17 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. राज्यात भाजपाला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.
भाजपा प्रदेश कार्यकारिणीची एक दिवसाची बैठक आज ठाण्यात सुरू झाली। या बैठकीच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते। राज्यात भाजपाला क्रमांक 1चा पक्ष बनवण्यासाठी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन आज प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ठाण्यात केलं। भाजपा प्रदेश कार्यकारिणीची एक दिवसीय बैठक आज सकाळी ठाण्यात सुरू झाली। त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे, केंद्रीय नेते राकेश सिंग, विनय सहस्त्रबुद्धे आदी नेत्यांसह पक्षाचे खासदार, आमदार, मंत्री आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। जलयुक्त शिवार, स्मार्ट सिटी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची स्मारकं आणि ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय ही भाजपा सरकारची प्रमुख कामगिरी असून त्यामुळेच नगरपरिषद निवडणुकीत पक्षाला मोठं यश मिळालं असं त्यांनी सांगितलं। येत्या निवडणुकांमध्येही कार्यकर्ते असेच यश मिळवतील अशी अपेक्षा दानवे यांनी यावेळी व्यक्त केली। जम्मू काश्मीरमध्ये पूंछ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा घेऊन घुसखोरी करणाऱ्या 2 दहशतवाद्यांना लष्करानं कंठस्नान घातलं। त्यामुळे या भागात होणारा घुसखोरीचा प्रयत्न उधळला गेला आहे। संरक्षण दलाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी ही माहिती दिली। पूंछ क्षेत्रामध्ये बेतारनाला भागात संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर लष्कराच्या तुकड्यांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली। यावेळी तिथे लपलेले दहशतवादी आढळल्यावर जवानांनी त्यांना ठार केलं। ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि दारुगोळा ताब्यात घेण्यात आला। मुंबईचा विकास नागरिक आढावा 2017-2022 साठी सूचना या विशेष अहवालाचं काल मुंबईत प्रकाशन करण्यात आलं। मुंबई विकास समितीच्या वतीनं हा अहवाल सादर करण्यात आला। मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त शरद काळे आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते। नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे। गृहनिर्माण, वाहतूक, पाणी पुरवठा, शहरातली गटारं, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन अशा अनेक समस्यांवर काय उपाययोजना करता येतील याचा अभ्यासपूर्वक समावेश या अहवालात करण्यात आला आहे। तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आपण अनेक समस्यांचं निराकरण करून विकास साधू शकतो असंही काळे यांनी यावेळी सांगितलं। मुंबईकर 23 तारखेला पुन्हा एकदा शिवसेनेला कौल देतील आणि भगवा विजयोत्सव साजरा करतील असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे। छायाचित्रकार कमल मोरारका यांच्या वन्यजीव छायाचित्रांच्या रोअर या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं। त्यावेळी ते बोलत होते। युती ज्यावेळी होईल त्यावेळी आम्ही जगजाहीर करूच असंही ठाकरे यावेळी म्हणाले। राजमाता जिजाबाई यांची आज जयंती आहे। बुलडाण्यामध्ये सिंदखेड राजा इथं त्यांचा जन्म झाला। शिवाजी महाराजांना विविध शस्त्रांबरोबरच राजशास्त्राचं शिक्षण देणाऱ्या जिजाऊंनी पुण्याच्या जहागिरीचा सांभाळही नेटानं केला। त्यांच्या संस्कारांमुळे शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व घडलं। राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि अप्पर मुख्य सचिव भगवान सहाय यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केलं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेलाही यावेळी अभिवादन करण्यात आलं। तसंच मंत्रालयातल्या त्रिमूर्ती प्रांगणात अनिकेत आंधळे आणि सुदर्शन आंधळे यांनी रेखाटलेल्या आकर्षक रांगोळीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पाहणी केली। बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊ यांचं जन्मगाव, त्यामुळे इथे मोठ्या उत्साहात जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा केला जातो। सिंदखेड राजा इथल्या लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यावर राज्यभरातून लाखो लोक येतात। सकाळी सूर्योदयापूर्वी जिजाऊ पूजन करण्यात आलं। यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार प्रतापराव जाधव, आमदार शशिकांत खेडेकर यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही जिजाऊंना अभिवादन केलं। जय जिजाऊ, जय शिवराय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। पंढरपूरमध्ये आज जिजाऊंच्या अर्धाकृती पुतळ्याचं पूजन महिला सफाई कामगार साऊ माने यांच्या हस्ते करून संभाजी ब्रिगेडनं नवा संदेश दिला आहे। तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कारही यावेळी करण्यात आला। विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि निबंध स्पर्धा घेण्यात आल्या। या जन्मोत्सव सोहळ्यात महिला आणि युवक युवती मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ, जय शिवराय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। सोलापूरमध्येही महापौर सुशीला आबुटे यांनी जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन केलं। जिल्ह्यात सर्वत्र शासकीय, निमशासकीय, सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून जिजाऊंना अभिवादन करण्यात आलं। आध्यात्मिक मार्गानं जगाला विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांची आज जयंती। स्वामीजींचा जन्मदिवस युवक दिन म्हणूनही साजरा केला जातो। या निमित्तानं आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। त्यांच्या विचारांचं आचरण सध्याच्या युवा पिढीनं करावं असा संदेश त्यांनी ट्विटरद्वारे दिला आहे।
कोलकात्यात जन्मलेल्या नरेंद्रनाथ दत्त यांच्यावर आईवडिलांकडून धार्मिक आणि बुद्धिवादी विचारांचे संस्कार झाले. रामकृष्ण परमहंसांशी भेट झाल्यावर त्यांनी सारं लक्ष आध्यात्मिक साधनेवर केंद्रित केलं. 1886 मध्ये तरुण वयातच कुटुंबाचा त्याग करून त्यांनी संन्यास घेतला आणि भारतभर परिभ्रमण करत असताना त्यांना खऱ्या भारताचं दर्शन घडलं. पुढे त्यांना विवेकानंद ही पदवी बहाल करण्यात आली. 1893 साली शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून भाषण करताना त्यांनी माझ्या अमेरिकावासी बंधू भगिनींनो अशी साद घातली आणि उपस्थितांच्या हृदयाला हात घातला. गीता, वेद आणि उपनिषदांमधील विचार त्यांनी सोप्या भाषेत मांडले. अध्यात्माच्या मार्गावर चालताना धर्माचा प्रसार करत त्यांनी युवाशक्तीमध्ये प्रेरणा जागवण्याचं काम केलं. अध्यात्मापासून अभियांत्रिकी, वैद्यकीय, खेळ, संगीत अशा सर्वच विषयात रुची असणाऱ्या विवेकानंदांचे विचार आपल्या भारताला बलशाली बनवण्यासाठी युवा शक्तीला मार्गदर्शक असेच आहेत. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि अप्पर मुख्य सचिव भगवान सहाय यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. स्वामी विवेकानंद यांचे विचार जनमानसात रुजवण्यासाठी युवा पिढीनं पुढाकार घेतला पाहिजे. निर्भयता, जबाबदारी आणि कर्तव्य याचं भान राखून आपलं कार्य केलं पाहिजे असं आवाहन मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी केलं. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं मुंबईच्या रामकृष्ण मठ मिशन यांच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय युवा दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पश्चिम बंगालमधल्या देलूर मठाचे भजनानंद महाराज यांनी युवकांसाठी अर्पण केलेल्या यूथ पॉवर अँड द पॉवर ऑफ आयडिया या पुस्तकाचं प्रकाशन अजोय मेहता यांनी केलं. रामकृष्ण मठाचे स्वामी मुक्तिधानंद महाराज यांनी स्वामी विवेकानंद यांची महती विशद केली. यावेळी युवा वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं युवकांनी युवा ज्योत रॅली काढून विवेकानंदांना अभिवादन केलं. तसंच बेटी बचाव, स्वच्छता अभियान अशा विविध विषयांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. धनुर्विद्येचं उत्कृष्ट प्रात्यक्षिक देखील यावेळी सादर करण्यात आलं. कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांच्या अभिष्ट चिंतनाचा सोहळा सुद्धा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांनी सहभाग घेऊन आत्महत्या करू नका असा संदेश दिंडीद्वारे दिला. या सोहळ्यात विवेकानंदांच्या जीवनचरित्रावरील ग्रंथ साहित्य ठेवण्यात आलं आहे. पुण्यामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त SM जोशी फाउंडेशनच्या वतीनं काल एका व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांच्या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं. सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर यात्रेला आजपासून प्रारंभ झाला. यावेळी राजशेखर हिरेहब्बू आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते नंदीध्वज पूजन करण्यात आलं. महिनाभर चालणाऱ्या या यात्रेला 900 वर्षांची परंपरा आहे. सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या सिद्धेश्वर यात्रेला राज्यातून तसंच कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून लाखो भाविक आले आहेत. प्रतिकात्मक विवाह सोहळा हे या यात्रेचं वैशिष्ट्य असून मानाच्या 7 नंदीध्वजांची या सोहळ्यात पारंपरिक पद्धतीनं पूजन करून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यात्रेत तेल अभिषेक, अक्षदा सोहळा, हे होमविधी आणि शोभेचं दारूकाम होणार आहे. यात्रेनिमित्त सिद्धेश्वर मंदिर आणि होम मैदान परिसरात अनेक दुकानं उघडण्यात आली आहेत. जळगाव जिल्ह्याची ओळख असलेली भरिताची वांगी आणि चविष्ट केळ्यांना नुकतंच भौगोलिक मानांकन प्राप्त झालं. खानदेश तसंच महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली वांगी आणि केळी आता या मानांकनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली नवी ओळख निर्माण करण्यासाठी सिद्ध झाली आहेत. त्याचा हा वृत्तांत. जळगाव जिल्ह्यातली अनमोल अशी भरिताची वांगी आणि केळी या शेती उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत भौगोलिक मानांकनाचा दर्जा प्राप्त झाला आहे. इथल्या केळींचं फायबरचं प्रमाण आणि त्याचाच एक भाग म्हणजे इथल्या जळगावच्या वांग्यांचं त्याच्यामधले विशेष करून बियांचं तेलाचं प्रमाण आणि त्याच्यातनं येणाऱ्या चवीचं प्रमाण आपल्या इथली वांगे लुफ्तांजानी 4 वर्षापूर्वीच भरीत म्हणून इंट्रोड्यूस केली होती त्यांच्या एअरलाइन्समध्ये. शेतकऱ्यांनी गुणात्मक उत्पादनाचं तंत्रज्ञान वापरून काळ्या मातीत सोनं पिकवण्याच्या बौद्धिक कौशल्याचं शिक्कामोर्तब केलं आहे. जिल्ह्यात प्रामुख्यानं असोदा, बामणोद, कानळदा, भमुराबाद, भादली, रावेर, यावल या भागात भरिताची वांगी घेतली जातात आणि रावेर आणि यावल या भागात केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं.
इथल्या वांग्यांची लागवड बहुतांश शेतकरी 10-20 गुंठ्यापासून करतात आणि 9 पिढ्यापासून इथलं बियाणं हे पारंपरिक पद्धतीने तयार केलं जातं. त्यामुळे वांग्यांना एक अशी अप्रतिम चव आहे आणि GI-मुळे एक ब्रँडिंग झाल्यामुळे कायदेशीररित्या संरक्षण प्राप्त झालेलं आहे. शासनाचा उपक्रम असलेल्या ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सीकडून भौगोलिक मानांकन प्राप्त झालं आहे. विविध फळांना कृषी विभागाच्या वतीनं मानांकन प्राप्त होत होतं, परंतु आता त्यात वांगी आणि केळीचाही समावेश झाला आहे. तांदळवाडीचे एक कृषी विज्ञान मंडळ जे आहे त्यांनी पुढाकार घेऊन ह्या केळीसाठी GI नामांकन हे प्राप्त करून घेतले आहे. हे नामांकन प्राप्त करून घेतल्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. तो फायदा करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे नोंदणी करून घ्यावी. लवकरच वांगी आणि केळी भारतासह परदेशातही आपली नवीन ओळख सिद्ध करण्यास सज्ज झाले आहेत. केंद्र सरकार रोकडरहित व्यवहारांना चालना देत असल्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आता खताचं अनुदान ऑनलाईन मिळणार आहे. यासाठी पनवेलच्या पंचायत समिती कृषी विभागामार्फत खत विक्रेत्यांना 12 पॉस मशीन्स देण्यात आल्या आहेत. या मशीन्स ऑपरेट करण्यासाठी खत विक्रेत्यांना लॉग इन ID आणि पासवर्ड दिला असल्यामुळे या मशीन्सचा गैरवापर होणार नाही. यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड आवश्यक असून आधार नंबर सदर ऑनलाईन यंत्रणेशी संलग्न केला आहे. शेतीच्या मातीचे नमुने तपासून आवश्यक खतांची माहिती आणि मागणीनुसार पुरवठा करण्याची व्यवस्था या यंत्रणेमध्ये आहे. नवनवीन प्रयोग करणाऱ्या खारपान पट्ट्यातल्या शेतकऱ्यांचा कल आता प्रमुख मसाला पीक असलेल्या ओव्याची शेती करण्याकडे वाढला आहे. अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात ओवा पेरायला सुरुवात केली आहे. यंदाच्या खरीप हंगामात पेरणी केलेला ओवा काढणीला आला आहे. 6 महिन्यांचं हे पीक असून एकरी 5 ते 6 क्विंटलपर्यंत उतारा मिळतो, तर प्रति क्विंटल 16 ते 18 हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांसाठी ते फायद्याचं ठरत आहे. हे जे शेत आहे हे उतार मात्यांचं असल्यामुळे मी या शेताची निवड केली आणि वरंब्या पाडून म्हणजे वखराच्या याच्यामधलं 40 आम्ही बोटं म्हणतो त्याला, साधारणतः त्या अंतरावर आम्ही टोपण पद्धतीने ओव्याची लागवड केली. आणि असं वाटलं होतं की भरपूर पावसामध्ये याचं नुकसान होईल, परंतु उतार माथ्याचं शेताची निवड केल्यामुळे प्राथमिकच पहिल्यांदाच तर त्याच्यामध्ये पावसामुळे फार काही नुकसान झाल्यासारखं वाटत नाही. या ओव्याच्या पिकामध्ये आज तरी आमचं समाधान आहे असं वाटते, कारण की खर्च म्हणून फारच कमी अल्पच खर्च आहे. संसदीय राजभाषा समितीच्या दुसऱ्या उपसमितीनं काल मुंबई दूरदर्शन केंद्र, आकाशवाणी मुंबई, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन कार्यालयांचं राजभाषा संबंधी निरीक्षण केलं. या समितीचे संयोजक खासदार डॉक्टर प्रसन्नकुमार पाटशाणी आणि खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांनी संबंधित कार्यालयाच्या हिंदी कामकाजाचं परीक्षण केलं. दूरदर्शनच्या वतीनं या बैठकीत अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा, उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर, डॉक्टर राकेश कुमारी, प्रभारी हिंदी अधिकारी रवींद्र कुमार मिश्र सहभागी झाले होते. कापूस संशोधन केंद्रात झालेल्या बैठकीत संस्थेचे संचालक डॉक्टर PG पाटील आणि इतर अधिकारी सहभागी झाले होते. मैं कहूँगा ये सबसे श्रेष्ठ भाषा हमारा है. अब जाएंगे तो चाइनीज जाएंगे, एक ही भाषा चाइना भाषा दूसरा राष्ट्र में नहीं है. अब जापान जाएंगे तो एक ही भाषा जापान में है, दूसरा राष्ट्र में जापानी नहीं है. आपका प्रियतम भाषा, श्रेष्ठ भाषा, हिंदुस्तान की हिंदी भाषा विश्व में पाकिस्तान में है, अफगानिस्तान में है, पड़ोसी बांग्लादेश में है, आपका पड़ोसी नेपाल में है, मॉरिशस में है, फिजी में है. इतना राष्ट्र में हिंदी भाषा है. हिंदी काम का हमने निरीक्षण किया है. जिस कार्यालय में हिंदी का काम होता नहीं है और अंग्रेजी में काम करते हैं, उनको हमने दिशा निर्देश दिया है. हमारे राष्ट्रपति जी का जो आदेशनामा होता है हिंदी काम के लिए, उस बारे में हमने समझाया है. हमें लगता है कि आज का जो निरीक्षण हुआ है, इस निरीक्षण की बाद जिन 4 कार्यालयों का हमने निरीक्षण किया है उसका हिंदी काम का प्रतिशत बढ़ेगा और ये ख क्षेत्र में है, यहाँ 90% हिंदी में काम करना अनिवार्य है. सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं कोल्हापूर इथं आयोजित केलेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचं उद्घाटन
काल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती उमेशचंद्र मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यशाळेत नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 आणि अनुसूचित जाती जमाती अधिनियम 1989 अंतर्गत येणाऱ्या कायद्यांची माहिती देण्यात आली। पीडित व्यक्तींना जलद गतीनं न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली। वाघावर नजर ठेवण्यासाठी रेडिओ कॉलर लावणं हे सर्वात उपयुक्त माध्यम आहे। उपलब्ध माध्यमांपैकी रेडिओ कॉलर हेच विश्वसनीय ठरतं असं मत व्याघ्र संवर्धन वैज्ञानिक डॉक्टर उल्हास कारंत यांनी काल पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केलं। सध्याच्या स्थितीत वाघांची संख्या वाढत आहे। वाघ हा आठवड्यातून एकदाच शिकार करतो, म्हणजे त्याला 50 शिकारींची आवश्यकता असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। जय या वाघाला रेडिओ कॉलर नसल्यामुळे त्याच्याबद्दल माहिती नसल्याचं कारंत यांनी स्पष्ट केलं। नॅब अर्थात नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड अँड लायन्स क्लबच्या वतीनं आज कोल्हापुरात दृष्टिबाधितांच्या क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला। कोल्हापूरच्या महापौर हसीना फरास यांनी स्पर्धेचं उद्घाटन केलं। या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील 700 दृष्टिबाधित खेळाडू सहभागी झाले आहेत। या कार्यक्रमाला नॅबचे कोल्हापूर अध्यक्ष मुरलीधर डोंगरे उपस्थित होते। 2 दिवस चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळ, धावणे, गोळाफेक आदी स्पर्धा होणार आहेत। मुंबईमध्येही कालपासून राष्ट्रीय अंध क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली। भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर, मराठी चित्रपट अभिनेता अंकुश चौधरी आणि ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अरुण भास्कर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र विरुद्ध मध्य प्रदेश यांच्यात उद्घाटनपर सामना खेळवण्यात आला। महाराष्ट्राच्या संघानं मध्य प्रदेशला 76 धावांनी नमवून विजयी सलामी दिली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 27व्या फेडरेशन चषक राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेला काल उस्मानाबाद इथं प्रारंभ झाला। तुळजाभवानी क्रीडा संकुलावर होत असलेल्या या स्पर्धेचं उद्घाटन टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे हिच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून झालं। यावेळी भारतीय खो खो महासंघाचे अध्यक्ष राजीव मेहता, महासचिव सुरेश वर्मा आदी उपस्थित होते। या स्पर्धा पुरुष आणि महिला अशा 2 गटात होत असून झारखंड, दिल्ली, कर्नाटक, हरियाणा, ओदिशा, तेलंगणा, केरळ, महाराष्ट्र, विदर्भ आणि कोल्हापूरचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत। 13 जानेवारीला अंतिम सामना होणार आहे। भारत आणि इंग्लंड यांच्यात 15 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ पुण्यात दाखल झाला आहे। या संघानं काल पुण्यातल्या गहुंजे स्टेडियमवर कसून सराव केला। विराट कोहली, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांनी फलंदाजीचा सराव केला, तर रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव यांनी गोलंदाजीचा सराव केला। 15 जानेवारीला पुण्यामध्ये पहिला एकदिवसीय सामना होणार आहे। या मालिकेमध्ये चांगली कामगिरी करण्याचा विश्वास रविचंद्रन अश्विन यांनी व्यक्त केला। इंदूर इथं सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत मुंबईनं दुसऱ्या डावात 2 बाद 66 धावा केल्या। पहिल्या डावात 100 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर मुंबईनं दुसऱ्या डावाची सुरुवात धडाकेबाज केली, मात्र अखिल हेरवाडकर 16 आणि पृथ्वी शॉ 44 धावाकडून बाद झाल्यावर धावांचा वेग काहीसा मंदावला। त्याआधी कालच्या 6 बाद 291 धावांवरून पुढे खेळणाऱ्या गुजरातच्या शेवटच्या 4 फलंदाजांनी केवळ 37 धावांची भर घातल्यानं गुजरातचा पहिला डाव 328 धावांवर आटोपला। मुंबईच्या शार्दूल ठाकूरनं 84 धावात 4 गडी बाद केले। त्याला बलविंदर सिंग संधू ज्युनियर आणि अभिषेक नायर यांनी प्रत्येकी 3 गडी बाद करून चांगली साथ दिली। शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा मुंबईच्या 2 बाद 114 धावा झाल्या होत्या। हवामान वृत्त। देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीचा जोर कायम आहे। उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात हिमवृष्टीची समस्या वाढली आहे। हिमाचल प्रदेशात थंडीमुळे 10 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे। राजधानी दिल्लीत पारा 3.5 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। हा दिल्लीतला तापमानाचा नीचांक आहे। राजस्थानच्या माउंट अबूमध्येही कडाक्याची थंडी आहे। राजस्थान आणि हरियाणामध्ये तापमान 0च्या खाली गेलं आहे। राज्यात काल सर्वात कमी तापमान नाशिक इथं 5.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। अहमदनगरमध्ये 7.1, मालेगावमध्ये 7.4, औरंगाबादमध्ये 7.6, पुण्यात 7.7, जळगावमध्ये 8, उस्मानाबादमध्ये 8.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली। मुंबईतही गेले काही दिवस थंडीचा कडाका जाणवतोय। काल मुंबईत 12.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं। मुंबईत सांताक्रूज इथं आज किमान तापमान 12 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। कुलाब्यात किमान 17 आणि कमाल 27 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। राज्यात थंडीचा कडाका आणखी 2 दिवस वाढेल अशी शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। सेवा शुल्क आकारणं अयोग्य ठरवण्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्यात तरतूद करणार रामविलास पासवान।
शत्रूला चकवा देणारं अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या खांदेरी या पाणबुडीचं मुंबईत माझगाव गोदीत जलावतरण. नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेला भारतीय सैनिक चंदू चव्हाणला भारतात पाठवण्याचे पाकिस्तानकडून संकेत. भारतीय जनता पक्षाला राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवण्याचा निर्धार प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडून राज्य कार्यकारिणी बैठकीत व्यक्त. जम्मू काश्मीरमध्ये पूंछ क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न उधळला, 2 दहशतवाद्यांना कंठस्नान. आणि राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून वंदन, देशभरात स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रम. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.